निवडणुकीची रणधुमाळी अधिक वेग घेताना आपल्याला दिसून येते आहे आणि महाराष्ट्रातली काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली. त्याबरोबर नाराजी नाट्य त्यालाही सुरुवात झालेली आहे आणि देश पातळीवर एक महत्वाची घटना म्हणजे आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने म्हणजे सक्त वसुली संचालनालयाने अटक केलेली आहे आणि त्याचे पडसाद निश्चितच राजकारणावर पडणार आहेत. या दोनही विषयावर मी माझे सहकारी अनिकेत जोशी आणि मुंबईहून माझे सहकारी विशाल राजे यांच्याशी नेहमीप्रमाणे चर्चा करणार आहे. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि आपण बघत आहात सत्ता कारण, हा नवराष्ट्राचा राजकारणावरचा आणि निवडणुकांवरचा खास शो. पहिल्यांदा विशालजींकडे जाऊया. विशालजी, तुमच्या हातामध्ये यादी आहे आणि काँग्रेसची जी यादी काल जाहीर झाली तिच्याबद्दल जर आपण हे केलं तर अपेक्षित नावं वाटतात तुम्हाला सगळी, काय तुमचं म्हणणं आहे? बहुतांश नावं अपेक्षित आहेत, कारण ज्या ठिकाणी डिस्प्यूट आहे किंवा जिथे अजूनपर्यंत महाविकास आघाडीचं कुठे ठरलेलं नाहीये, म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीने जर आपण बोलायचं म्हटलं तर ज्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या कॅन्डिडेटमध्ये कुठेतरी वाद आहे की अमुक ठिकाणी काँग्रेस लढेल किंवा हा कॅन्डिडेट असायला हवा, त्या ठिकाणचे सोडून आणि इतर ठिकाणचे त्यांनी जाहीर केलेले आहेत. त्यांची जी यादी आली ती 31 लोकांची यादी होती. त्याच्यामध्ये 7 जणांचं, मला वाटतं 34 ची यादी होती काँग्रेसची टोटल. त्यांनी कर्नाटक आणि गुजरातची पण जाहीर केली. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या 7 मतदारसंघ त्यांनी जाहीर केले. यातले मला असं वाटतं की कोल्हापूर जे आहे ते मला अपेक्षित होतं. कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे ही तिन्ही नावं जी होती ही अपेक्षित होती. बाकीची नावं, जी 3 नावं जी आहे, नंदुरबारची जागा राखीव आहे आणि अमरावतीची जागा राखीव आहे, तर ह्या दोन्ही जागांवरचे जे कॅन्डिडेट आहेत ते काही फारसे चर्चेतले चेहरे नव्हते. म्हणजे ते स्थानिक पातळीवर राजकारणामध्ये असतील, पण प्रणित शिंदे सोलापूरहून आणि कोल्हापूरहून शाहू महाराज, तर शाहू महाराजांना शिवसेना उमेदवारी देईल की काँग्रेस देईल असं एक थोडंसं जरा तिथे संभ्रम होता. पण शाहू महाराजांचं नाव जवळपास निश्चित झाल्यासारखं होतं आणि पुण्यामध्ये रवींद्र धंगेकरांचं नाव सुरुवातीपासून आघाडीवरच होतं की त्यांनाच उमेदवारी मिळेल म्हणून. त्यामुळे अपेक्षित अशीच यादी म्हणावी लागेल. पण बाकीचं आता अजून बोला नाही, महाविकास आघाडीचा अजून आता निर्णय सगळा ठरल्यानंतर पुन्हा जी यादी एखादी येईल त्याच्यामध्ये काँग्रेसचे अजून धक्कादायक कोण उमेदवार असतील तर ते बघायला हवं. तर नाराजी नाट्याला पण लगेचच सुरुवात झालेली. आपण पुण्यातच बघितलं की काँग्रेस भवनामध्ये एक प्रकारे शुकशुकाट दिसून येतं आणि आबा बागुलांसारखे जे अनेक काळ इथे राहिलेले नेते आहेत त्यांनी तर समोर येऊन अगदी खुलेपणाने आपला विरोध प्रकट केलेला. काय म्हणाला? कालच आबा बागुल आपल्या नवराष्ट्राच्याच कार्यक्रमामध्ये आले होते आणि त्यांनी सांगितलं की मला अशी खात्री आहे की 40 वर्षाचं माझं राजकारण आणि सगळे करिअर बघता मलाच काँग्रेसचं तिकीट मिळेल आणि मी काँग्रेसचा पुण्यामधून खासदार होईल. संध्याकाळी त्यांनी लगेच पोस्ट केलेली आहे आणि माझ्यावरती काँग्रेस कसा अन्याय करते अशा प्रकारे त्यांनी सांगितलंय. पुण्यामधून मोहन जोशींचं नाव खरं जास्त आघाडीवर होतं. मागच्या वेळेला ते पुण्यामधून चांगल्या मतांनी म्हणजे लढले, चांगली मतं पडली त्यांना, ते हरले. पण यावेळेला त्यांना अधिक अपेक्षा होती, अधिक आशा होती. पुण्यामधून मोहन जोशी, धंगेकर यांच्याप्रमाणे अनंत गाडगीळांचं देखील नाव होतं. अनंत गाडगीळ हे या सगळ्या शर्यतीमध्ये खूप मागे पडलेले दिसतात, परंतु त्यांचं स्वतःचं एक वलय आहे. त्यांनी काही काम पक्षासाठी केलेलं आहे आणि ते सातत्यानं एकनिष्ठ राहिलेले आहेत. परंतु अशा लोकांवरती काँग्रेसमध्ये अन्याय झालेला आपल्याला अलीकडच्या काळात बघायला मिळतो. याचे पडसाद त्यांचे जे कार्यकर्ते असतात त्यांच्यामध्ये नक्की उमटतील. मला असं वाटतं की काँग्रेसनं खरं तर आज म्हणजे कालची जी यादी डिक्लेअर केली त्याच्यामध्ये नागपूर, चंद्रपूर इकडल्या जागा जाहीर करणं हे अतिशय गरजेचं होतं, कारण तिथली मतदान निवडणूक प्रक्रिया कालपासून सुरू झाली. काल त्याचं नोटिफिकेशन झालेलं आहे. पुढच्या 7 दिवसामध्ये त्याचे अर्ज दाखल करायचे आहेत. 8व्या 9व्या दिवशी त्याची स्क्रुटिनी होईल. ही सगळी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सुद्धा चंद्रपूर आणि नागपूरच्या महत्वाच्या जागा काँग्रेस जाहीर करू शकलं नाही. हे भंडारा, गोंदिया पण त्याच्यातच आहे. हे एक प्रकारे अपयश आहे असं मला वाटतं काँग्रेसचं. आणि निवडणुकीच्या सगळ्या ज्या काही रणधुमाळीमध्ये पहिली चाल ही महत्वाची असते. पहिलं एक नाव जाहीर करणं, त्या उमेदवाराला काही काळ मिळणं प्रचाराला, हे महत्वाचं असतं. तो काळ काँग्रेसच्या उमेदवारांच्या दृष्टीनं चंद्रपूर, नागपूर, भंडारा या सगळ्या परिसरामध्ये तो कमी होतोय पूर्व विदर्भामध्ये.
याचे परिणाम काँग्रेसच्या मतांवरती नक्की होणार असतील. याच्याशिवाय प्रणिती शिंदे यांचं नाव सोलापूरमध्ये येणं हे एक फार महत्वाची गोष्ट आहे. त्या ठिकाणी सुशीलकुमार शिंदेना उमेदवारी द्यावी असा एक प्रवाह पक्षामध्ये होता, परंतु तरुण चेहरा असणं हेही पक्षाला आवश्यक वाटलं असेल. प्रणिती शिंदे हे एक चांगलं नाव आहे, त्या तिथे चांगली फाईट देतील यात शंका नाही. सुशीलकुमार शिंदे यांचं सोलापूरमधलं जे काही वलय आहे आणि काम आहे त्यांचा सर्वपक्षीय संपर्क आहे. अशी देखील चर्चा होती की शिंदे स्वतः सुशीलकुमारजी आणि प्रणिती शिंदे या दोघाही मायलेकांना हे मायबापांना बाप लेकींना भारतीय जनता पक्षाची ऑफर आहे असं स्वतः शिंदे साहेबांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे तिथे एक संशयाचं वातावरण होतं. त्यांना उमेदवारी जाहीर करून काँग्रेसने तो संशय दूर केलेला आहे. आणि हे एक शिंदे साहेब हे पहिल्यापासून पक्षांतर्गत सुद्धा टॅक्टिस असू शकते की दुसऱ्या नावाचा विचारच व्हायला नको. कारण अशोक चव्हाण गेलेले आहेत, पुन्हा आणखी एक दुसरा मोठा नेता जर राज्यातला सोडून गेला असता तर एक प्रकारे जास्त संशयास्पद असं झालं असतं. कारण अशोक चव्हाणांच्या संदर्भात असं तरी म्हणता येईल की त्यांच्या विरुद्ध केसेस होत्या. शिंदेच्या बाबतीत तसा काही प्रवाद नव्हता. पण शिंदेवरती कसं आहे, गेल्या 10 वर्षामध्ये काँग्रेसने थोडाफार अन्याय केला असं आपण म्हणू शकतो. राज्यसभेची उमेदवारी जेव्हा देण्याची संधी होती 2 वेळा, त्या दोन्ही वेळा त्यांचा विचार झाला नाही. एकदा उत्तर प्रदेशातले प्रतापगडी यांना काँग्रेसनं महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवलं. याही वेळेला शिंदेच्या ऐवजी पण दुसरं एक दलित नाव काँग्रेसनं पुढे आणलं, हंडोरेंचं. हंडोरेंच्यावरती देखील मागच्या वेळेला अन्याय झाला होता. म्हणजे हे सगळं पक्षांतर्गत खेचाखेची ही चालू होती. पण एवढं नक्की म्हणता येईल की सोलापूरला काँग्रेसने एक चांगला उमेदवार दिलेला आहे. आता तिथे फाईट होणं हे भाजपला टाळता येणार नाही. एका बाजूने निवडणूक होणार नाही, एकतर्फी निवडणूक होणार नाही. एक गंमत आहे की आपण विषय निघालाय म्हणून की काँग्रेसने आपल्या जुन्या दिग्गज नेत्यांवर कुठे ना कुठेतरी अन्याय केलेला असल्यामुळे किंवा तशी भावना पण त्यांच्यामध्ये असल्यामुळे बरेचसे नेते सोडून जात आहेत. आणखी एक बिनीचं शिलेदार, ज्यांचं खरं म्हणजे माजी मुख्यमंत्री राहिले पृथ्वीराज चव्हाण, ज्यांचं अतिशय स्वच्छ अशी प्रतिमा आहे, ज्यांना प्रधानमंत्री कार्यालयाचा प्रचंड असा दांडगा अनुभव आहे, असा नेताही देश पातळीवर काँग्रेस का वापरत नाही असं पण कुठे ना कुठे, म्हणजे त्यांच्यावर प्रचाराची धुरा आता महाराष्ट्राची सोपवल्याचं नुकतंच जरी वय असलं तरी देश पातळीवर ते अधिक चांगली प्रभावी कामगिरी कदाचित करू शकतात. एक इंटेलेक्च्युअल म्हणतात अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तित्व आहे, विचारी आहेत आणि त्यांना दिल्लीतल्या कामाचा प्रचंड अनुभव आहे. देशातल्या सगळ्या समस्या म्हणा किंवा देशाच्या प्रगतीच्या साठी काय करणं आवश्यक आहे याचा विचार करणारे असे जे नेते आहेत त्याच्यामध्ये पृथ्वीराज बाबांचा नक्की समावेश होतो. त्यांच्या स्वतःवरती देखील काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे. काँग्रेसमधून जे गुलाम नबी आझाद आणि त्यांच्या वेळेला जे काही बंड झालं किंवा त्याच्यामध्ये चव्हाणांचं नाव होतं. पृथ्वीराज चव्हाणांच्या संदर्भात असं आपल्याला म्हणता येईल की त्यांना देखील म्हणजे राहुल गांधी किंवा अन्य नेत्यांचा दिल्लीमध्ये जो काही ऍक्सेस असायला पाहिजे किंवा अशा नेत्यांशी चर्चा केली पाहिजे पक्षाने, ते अजूनही घडताना दिसत नाही. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे तसे आत्ता म्हणजे थोडे काय म्हणू आपण नाराज असण्याची शक्यता अधिक आहे किंवा दूर आहेत पक्षापासून. मला असं वाटतं म्हणजे पक्षापासून निर्णय प्रक्रियेपासून थोडे लांब दूर ठेवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की काँग्रेसमध्ये निर्णय प्रक्रिया जी आहे ती अतिशय म्हणजे संथ गतीने चालणारी प्रक्रिया आहे. ते पूर्ण तो जो सगळा जो काही म्हणजे कार्यकर्त्यांची नाराजी, ते सगळं उमेदवारीसाठी म्हणून लॉबिंग आणि हे सगळं बंद झाल्यानंतर मग ते कुठेतरी निर्णय घेतात. आणि तो निर्णय सुद्धा तो कसा आहे की कोण दिल्ली दरबारी सगळ्यात जास्त वजन वापरतो किंवा कोणाचं चॅनल प्रॉपर आहे त्याच्या माध्यमातून ते उमेदवारी निश्चित होते, असं बऱ्याच ठिकाणी दिसतं. ते की आता म्हणजे पक्ष एखाद्याच्या पाठीशी उभा आहे आणि एखाद्याला बळ देतो आहे असं न दिसता, ज्याचं जिथे लॉबिंग चांगल्या पद्धतीने चाललं, ज्यांनी प्रॉपर नेत्याला तिथे पकडलं दिल्लीमध्ये. कसं आहे, काँग्रेसनी आतापर्यंत काँग्रेसचा पराभव वारंवार होत गेला. देशामध्ये इतक्या निवडणुका गेल्या 10 वर्षात झाल्या, त्यातल्या 70-80% ठिकाणी काँग्रेसला अपयश आलेलं आहे. 2 लोकसभा निवडणुका ते हरलेले आहेत. महाराष्ट्रात देखील त्यांना 19च्या निवडणुकीमध्ये फक्त 44 जागा मिळवता आल्या. इतका मोठा पक्ष तो आता अजूनही देखील तो सुधारायला तयार नाही असं आपल्याला दुर्दैवाने म्हणायला लागतं.
खरं म्हणजे एकूण देशाच्या राजकारणाचा विचार केला तर काँग्रेस सारखा एक स्ट्रॉंग असा विरोधी पक्ष असणं गरजेचं आहे. लोकांच्या समस्या मांडणं किंवा पार्लमेंटमध्ये सगळे विषय पोहोचणं, एकतर्फी निर्णय न होणं, या सगळ्या प्रक्रियेसाठी काँग्रेस सारखा एक बळकट विरोधी पक्ष असणं हे गरजेचं आहे. परंतु काँग्रेस स्वतः तितकी त्यांची मानसिकता उरली आहे की नाही असा प्रश्न पडावा, अशा पद्धतीने अजूनही निर्णय करतात. म्हणजे एकेकाळी जसं विशाल म्हणत होता की थंडा करके खाव, अशी काँग्रेसची शांतपणे चाललेलं असायचं. आता तसं करून त्यांना उपयोग नाहीये. त्यांना अधिक आक्रमकपणे, अधिक प्रोएक्टिव्ह अशा पद्धतीनं काम करण्याची गरज आहे. तसं होताना दिसत नाही दुर्दैवाने. आता देखील बघा ना, म्हणजे मराठवाडा आणि विदर्भातले एव्हाना त्यांचे उमेदवार ठरवून ते प्रचाराला लागले पाहिजे होते, त्यांना वेळ मिळाला पाहिजे होता, तो अजूनही मिळताना दिसत नाही. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रो होऊन काम करतात आहे, म्हणजे प्रोएक्टिव्ह झालेले आहेत. नाना पटोले दिसतात बऱ्याचदा की ते हेड ऑन घेतात सगळ्या विरोधी नेत्यांना, किंवा अगदी मोदींना पण ते जसंच तसं उत्तर द्यायला पाहतात, फडणवीसांना पण टीका करतात, किंवा सगळ्याच बाबतीमध्ये ते एक पाऊल पुढे टाकायला पाहतात. पण आता प्रॉब्लेम असा आहे की नाना पटोले हटाव हीच मोहीम मध्ये सुरू झाली होती. अगदी बऱ्याच लोकांनी तिकडे दिल्लीमध्ये जाऊन ते पण लॉबिंग केलं. म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रदेशाध्यक्षाच्या विरोधामध्ये लॉबिंग त्या ठिकाणी होतं पक्षामध्ये. आणि कोणीतरी तर असेल तिथे की जो एंटरटेन करतो अशा सगळ्या लोकांना. म्हणजे असं सांगणारं ठामपणे कोणी नाहीये की तुम्ही आता इथून परत जा ताबडतोब आणि जे काही लोकसभेचे निकाल आहेत तुम्हाला ते टार्गेट दिलेलं आहे त्या कामाला लागा, तेवढ्या सीट्स मला आणा, तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे. अशा पद्धतीने तिथे कोणी नेतृत्व त्यांना सांगणारं दिसत नाही. आणि त्यामुळे असं भलत्या वेळी भलतेच मुद्दे काहीतरी समोर येतात. म्हणजे या सगळ्या चर्चा आपल्याला 4 जूनला या चर्चा अधिक करण्याची गरज लागेल. पण नाना पटोलेंच्या बाबतीत अजून पण एक होतं की ते एकतर्फी निर्णय घेतात, सगळ्यांना विचारात घेते, त्यांच्याबद्दलची असलेली नाराजी पक्षामधली ती उघड आहे. आणि या सगळ्याचा परिणाम कुठे ना कुठेतरी दिसतो. याशिवाय आणखी एक महत्वाची गोष्ट जर आपण विचार केला तर महाआघाडी सरकार जेव्हा होतं एकनाथ शिंदेच्या आधी, तेव्हा नाना पटोलेंनी आपल्या पदाचा म्हणजे स्पीकर असताना त्यांनी जो राजीनामा दिला, त्यामुळे महाआघाडीचं सरकार जेव्हा कोसळलं तेव्हा ते बऱ्याच अर्थाने कायदेशीर दृष्ट्या अडचणीत आलेलं होतं, किंवा तिथपर्यंत परिस्थितीच आली नव्हती. तेव्हाही त्यांनी कोणाला विश्वासात घेतलं नाही, घटक पक्षांना विश्वासात घेतलं नाही आणि अचानक राजीनामा देऊन मोकळे झालेले होते. ही एक नाना पटोलेंची शैली आहे. त्याबद्दल सुद्धा कुठे ना कुठेतरी नाराजीचा हे सूर दिसतोच आहे. आणि असं म्हणलंही जातं की त्यांनी जर ते केलं नसतं तर कदाचित चित्र इतकं सहजतेने एकनाथ शिंदेचं बंड जे आहे होऊ शकलं नसतं. नाही, अगदी बरोबर आहे. त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसने म्हणजे नाना पटोलेंनी स्वतः निर्णय घेतला असं आपल्याला म्हणता येणार नाही. नाना पटोलेंनी दिल्लीतल्या त्यांच्या नेत्यांना, म्हणजे विशेषतः राहुल गांधींची त्यांनी चर्चा केलेली होती. त्यांना स्वतःला मंत्रिमंडळात एखादं मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा होती. पक्षाला देखील एक अध्यक्ष मिळावा अशी पक्षाची कल्पना होती. परंतु जेव्हा आघाडीमध्ये तुम्ही विचार करता आणि जेव्हा ट्रिकी अशा प्रकारचं विधानसभेची रचना आहे, एक सर्वात मोठा विरोधी पक्ष जो आहे, सर्वात मोठा पक्ष आहे तो विरोधी पक्षात आहे आणि तुम्ही सगळे छोटे पक्ष एकत्र येऊन सरकार बनवलेलं आहे. अशा वेळेला विधानसभेच्या अध्यक्षांची भूमिका अतिशय महत्वाची असते. हे त्यांना कोणी खरं सांगायची गरज नव्हती. परंतु नाना पटोलेंनी एका क्षणार्धात किंवा इम्पल्सनी अशी तो निर्णय घेतला. त्याला राहुल गांधींनी तितक्याच इमॅच्युअरपणे असं आपल्याला दुर्दैवाने म्हणावं लागेल त्याला साथ दिली किंवा त्यांना सांगितलं की तुम्ही राजीनामा द्या. आणि त्याच वेळेला अजित पवार आणि उद्धव ठाकरे दोघेही त्यांच्यावरती अतिशय चिडलेले होते. शरद पवारांनी काँग्रेसच्या श्रेष्ठीने सांगितलं होतं की तुम्ही आता लवकर दुसरा अध्यक्ष तुमचा नेमा. तो अध्यक्ष देखील ते नेमू शकले नाही. वर्षभर त्यांनी काढलं आणि त्याच्यामुळे साहजिकच उपाध्यक्षांच्याकडे सगळे अधिकार आले होते. ते राष्ट्रवादीचे होते, आता तेच भाजप बरोबर गेलेले आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या विचित्र परिस्थितीमध्ये म्हणजे तुम्ही म्हणाल इम्पल्सवर निर्णय, तसा निर्णय उद्धव ठाकरेंनी सुद्धा घेतला. म्हणजे शिंदेचं बंड जेव्हा झालं तेव्हा सुद्धा जी शरद पवारांना अपेक्षित होतं की त्यांनी राजीनामा देऊ नये आणि विधानसभेत जावं, पण त्यांनी त्याच प्रकारे एक भावनिक निर्णय घेतला आणि फेसबुकवरून एका अर्थाने म्हणजे ऑनलाईन राजीनामा जर ज्याला म्हणता येईल असा राजीनामा दिला. म्हणजे जेव्हा आघाडीचं सरकार असतं तेव्हा सगळ्या पक्षांना, आपल्या वरिष्ठ नेत्यांना, सगळ्यांना एकत्रितपणे विचार करून, सातत्याने विचार करून निर्णय घेणे
अशी प्रक्रिया दिसली नाही. त्यामुळे त्यांचंच सरकार अडचणीत आलेलं आहे. अन्यथा दुसरं सरकार स्थापन होणं इतक्या सहजी शक्य झालं नसतं. आणि कायद्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा कदाचित ते टिकू शकलं नसतं. बरोबर आहे. तर आणि ह्याच्याविषयी अनेकांनी वेळोवेळी मत व्यक्त केलेलं आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी देखील सांगितलंय, नाना पटोलेंनी स्वतः देखील हे मान्य आहे. परंतु त्यांचं म्हणणं की पुढचा अध्यक्ष लगेच निवडता आला असता, तो बाकीच्या आमच्या मित्रपक्षांनी दिला नाही. परंतु त्यात खरी ज्याला आपण म्हणू की मेख ही होती की विधानसभा अध्यक्षांची निवड ही सध्याच्या ज्या विधानसभेचे मान्य नियम आहेत त्यानुसार ही गुप्त मतदानानेच होते. आणि सरकारवरचा विश्वास किंवा अविश्वासाचा ठराव हा उघड मतदानाने होतो. हा मोठा फरक असल्यामुळे तो फरक लक्षात न घेता हा राजीनामा झाल्यामुळे ज्या क्षणी विधानसभा अध्यक्षांची निवड ही होईल त्या क्षणी हे सगळे आमदार आपोआप म्हणजे काही त्यांना पक्षांतर बंदीचा धोका न होता फुटू शकतील ही साधार भीती होती. त्यामुळे त्यांना निवडणूक घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी असा प्रयत्न केला की एक विधानसभेचे नियमच बदलू आपण आणि गुप्त मतदानाऐवजी खुल्या मतदानाने ही निवड करावी आणि मग कदाचित संग्राम थोपटेंची निवड त्याच्यामध्ये होऊ शकली असती. परंतु तो नियम बदलण्याला देखील कोर्टामध्ये चॅलेंज होईल अशी भीती निर्माण झाल्यामुळे ते काही होऊ शकलं नाही. तेवढा त्यांचं सरकार कोसळलं. या सगळ्या गमतीच्या जरदरच्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडीला जो धक्का एका अर्थाने बसलेला आहे तो बसलेलाच आहे. अर्थात तरीही बंड झालं नसतं असं नाही म्हणू शकत आपण. पण आणखी एक गोष्ट, जेव्हा आपण गटबाजीचा काँग्रेसमधल्या विचार करत होतो तर काँग्रेस भवनातलीच पुण्यातल्या एक घटना जी आहे की शशी थरूर यांना काही वर्षांपूर्वी पुण्यामध्ये आणण्यात आलं होतं आणि ते फक्त सोशल मीडियावरती एक सगळ्यांना मार्गदर्शन करणार होते. त्यावेळी काँग्रेसच्या विश्वजित कदम यांच्या गटाने जणू काही दुसरा कोणीतरी नेता आला आहे अशा पद्धतीने इतकी हुल्लडबाजी तिथे केली होती की त्यांना शशी थरूर ज्या कारणासाठी तिथे आले होते ते आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सुद्धा करू शकले नाही. काँग्रेसचेच नेते. आणि त्यामध्ये असं झालं होतं की काँग्रेसनी जे काही नवीन नेतृत्व दिलं होतं त्याच्यामध्ये पुनावाला जे शहजाद पुनावाला जे आता भाजपामध्ये गेलेले ते होते आणि त्यांचे बंधू ते दोघही जण त्यावेळी होते. आणि त्या दोघांनी शशी थरूर यांना मुद्दा मांडलेलं होतं की हायटेक आपला सगळ्या कार्यकर्त्यांचा वर्ग तयार करूया. त्याच्यासाठी मार्गदर्शन शशी थरूर सारखा नेता करायला आलेला होता. पण त्यामुळे आलेली अस्वस्थता म्हणजे ही गटातटाचं जे राजकारण आहे कितीतरी वेळा असं जे म्हणलं जातं ना की काँग्रेसला कोण हरवू शकतं तर फक्त काँग्रेसच हरवू शकतं. ते वारंवार हे लोक सिद्ध करत आलेले असं आपल्याला दिसतं. हुल्लडबाजी जी आहे काँग्रेसमधली किंवा स्वराज्य भवन जे काँग्रेसचे जे कार्यालय आहे जिल्हा कार्यालय त्या ठिकाणचे त्या ठिकाणची हुल्लडबाजी हा एक स्वतंत्र विषय वेगळाच आहे. आता गेल्या महिन्यामध्ये विदर्भामध्ये एका ठिकाणी इच्छुक उमेदवार जो आहे लोकसभेचा अजूनपर्यंत या लिस्टमध्ये त्यांचं नाव नाही आलेलं त्या उमेदवारांनी एका काँग्रेसच्या महानगर अध्यक्षावर रिव्हॉल्वर रोखलं. म्हणजे बरोबर मीटिंग आटोपल्यानंतर अगदी बाहेर आले आणि मीटिंग मधली वादावादी ही त्या अंगणापर्यंत आली आणि त्या अंगणामध्ये त्यांनी लगेचच गाडीतून रिव्हॉल्वर काढलं आणि गोळ्या घालील म्हणून त्याला धमकी दिली. म्हणजे इथपर्यंत या एक्सटेंट पर्यंत हे सगळं हुल्लडबाजी चालते या लोकांची. बरोबर. आणि याच्या अगदी विरोधामध्ये जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीचा विचार जर केला तर उत्तर प्रदेशातली निवडणूक असो म्हणजे मी अमित शहा पक्षाचे अध्यक्ष होते तेव्हा उत्तर प्रदेशातली निवडणूक कव्हर करण्यासाठी गेलेले होते आणि त्यावेळी मी बघितलं की मी म्हणलं त्यांना फरक काय तुम्हाला जाणवतो की अमित शहा अध्यक्ष झाल्यापासून तुम्हाला विशेष फरक वेगळा काय जाणवतो. त्यांनी सांगितलं अमित शहाने आम्हाला सांगितलेलं आहे की आप सिर्फ कमल चिन्ह के लिए लढ रहे हो, प्रत्याशी कौन होगा ये तय करना ना हम आपसे पूछेंगे ना सुनेंगे. म्हणजे त्यांची एक त्रिस्तरीय यंत्रणा आहे, सर्वेज होतात आणि त्यातून आता मुरली अण्णा मोहोळ सुद्धा आपल्या ऑफिसमध्ये होते कार्यालयामध्ये आणि त्यांनी पण स्पष्ट सांगितलं की आमच्याकडे निवड प्रक्रिया ही खूप वेगळ्या पद्धतीने होते, सगळ्यांबद्दल फीडबॅक घेतले जातात. म्हणजे अशा प्रकारचं एक पक्ष तयारी करत असताना दुसरीकडे आपल्याच नेत्याला हरवायला आणि खुलेपणाने सगळे नाराजी नाट्य अर्थात भाजपात नाराजी नाट्य नाही असं म्हणता येणार नाही आपल्याला. बरोबर. पण ते कसं शमवायचं आणि ते कसं पक्षाच्या आतच ठेवायचं आणि त्याला कसं थांबवायचं हे तिथल्या वरिष्ठ नेत्यांना आणि सगळ्या यंत्रणेला निश्चितच कळतं असं म्हणावं लागेल. नक्की. तर आजचा हा विषय आपण बोलतोच आहोत पण आजची ही चर्चा एका दुसऱ्या महत्वाच्या विषयावर पण होणं गरजेचं आहे. ते म्हणजे अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री यांना झालेली अटक. दर्शक हो, आपल्या सगळ्यांना आठवत असेल की राळेगण सिद्धीमधून जे एक आंदोलन सुरू झालं होतं
त्या आंदोलनाचे एक महत्वाचे घटक असलेले अरविंद केजरीवाल होते. आणि त्यावेळी त्या आंदोलनामध्ये अण्णा हजारे हे त्याचा एक ज्याला सात्विक चेहरा एखाद्या आंदोलनाला लागतो तसा चेहरा होते समोरचा. आणि जे आंदोलन खरं तर राळेगण सिद्धी किंवा फार तर फार आळंदीमध्ये होणार होतं ते मी आज दर्शकांना आपल्याला सांगू इच्छिते की काही पत्रकारांच्या वरिष्ठ दिल्लीतल्या पत्रकारांच्या सल्ल्यामुळे अरविंद केजरीवाल ते आंदोलन दिल्लीत घेऊन गेले आणि त्या आंदोलनाने देशव्यापी असं स्वरूप धारण केलेलं होतं. तिथे कुठेतरी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारे अरविंद केजरीवाल अशी एक प्रतिमा निर्माण झालेली होती. त्यांचं वारंवार तेव्हा म्हणणं असायचं की जर कुठला नेता भ्रष्टाचारी असेल तर त्याला आधी अटक करा. अशा प्रकारची त्या आंदोलनात मागणी बाहेर आलेली होती, समोर आलेली होती. आणि आज त्याच अरविंद केजरीवालांना अटक झालेली आहे. काय तुम्हाला वाटतं याचे पडसाद होतील, त्यांना सहानुभूती मिळेल, प्रश्न उभे होतील किंवा एकूण त्यांच्यावरचे जे आरोप आहेत त्याबद्दल? नाही, कसं आहे, आंदोलन करून आलेलं नेतृत्व आणि त्याच्या विरोधात झालेल्या ह्या सक्तवसुली संचालनाच्या कारवाया याच्यामध्ये लोकांच्या मध्ये आज देशभरामध्ये ज्या प्रकारे सीबीआय किंवा ईडी यांच्या कारवाया सुरू आहेत त्याच्याविषयी एक नक्की अशी भावना आहे की हे सत्तारूढ पक्षाच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या फायद्यासाठी अशा प्रकारे केलेलं एक राजकीय कृत्य आहे. आज त्यांना अटक होणं हे कदाचित कायद्याच्या दृष्टीनं किंवा जी काही प्रक्रिया सुरू होती चौकशीची त्याच्यामध्ये अपरिहार्य असं पाऊल असेल, परंतु त्याचा राजकीय परिणाम हा नक्की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाणारा ठरेल असं मला आता तरी वाटतं. शरद पवार यांनी आता अलीकडेच या संदर्भात विधान केलेले सर्वच विरोधी पक्ष नेते हे या पद्धतीने बोलणार आहेत, बोलतील. आणि भारतीय जनता पक्षाचे लोक हे त्याच्यामध्ये फार त्यांना म्हणजे फार आक्रमकपणानं समर्थनही करू शकणार नाहीत आणि विरोधही करू शकणार नाहीत. अटकेची अपरिहार्यता आहे का हा खरा कायद्याचा प्रश्न आहे. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्याविषयी सुनावणी सुरू आहे. कदाचित आपला कार्यक्रम संपेपर्यंत केजरीवाल यांना सोडून द्या असा देखील आदेश येऊ शकतो. तसा जर आला तर ते आणखीन दुर्दैवी ठरेल भाजपसाठी. विशालजी काय म्हणाले याबद्दल? कारण काल हे उच्च न्यायालयामध्ये ते गेलेले होते आणि उच्च न्यायालयामधून त्यांनी अटकेपासून संरक्षण मागितलेलं होतं. आणि त्यांच्या काही अटी होत्या की ईडी समोर मी हजर होईल परंतु काही माझ्या अटी आहेत. आणि अनेक वेळा समन्स पाठवून गेले नव्हते. 10 वेळा 9 वेळा समन्स पाठवलं होतं. म्हणजे त्यांना चौकशीसाठी 9 वेळा बोलवलं होतं. 10व्यांदा समन्स दिल्यानंतर ते कोर्टामध्ये जातात आणि अटकेपासून संरक्षण मागतात. किंवा त्याच्यापूर्वी पण म्हणजे त्यांना ज्यावेळी मला वाटतं दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेळी ज्यावेळी त्यांना समन्स दिलं तेव्हा त्यांनी न्यायालयाकडून ते संरक्षण मिळवलं. काल न्यायालयाने ते संरक्षण देण्यासाठी नकार दिला आणि त्यांना अटक झाली. आता अटक आणि हे जे सगळं म्हणजे त्या सगळ्याचं अपरिहार्यता जसं अनिकेतजी म्हणाले अपरिहार्यता असू शकते. केजरीवालांच्या अटकेची अपरिहार्यता असू शकते. हे तपास यंत्रणांच्या सगळ्या एकंदर कार्यपद्धतीवर अवलंबून आहे किंवा तो एक कायदेशीर वेगळा विषय आहे. पण अरविंद केजरीवालांच्या अटकेचं टायमिंग चुकलं असं मला वाटतं. अगदी बरोबर. कारण गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी एकच मुद्दा हातात घेतलेला आहे की ईडी आणि सीबीआय हे भाजपच्या आघाडीचे घटक आहेत किंवा त्यांचे भागीदार आहेत किंवा त्यांचे काय म्हणू आपण ते पक्षांची जी यादी येते ना की एनडीए मधले घटक कुठले कुठले म्हणजे हे बरेचसे मीम्स पण तयार झालेले आहेत किंवा या सोशल मीडियावर पण टीका होते. आणि ते सगळ्या एनडीए मधल्या घटकांची यादी देत असताना ईडी सीबीआय आणि इतर सगळ्या तपास यंत्रणा यांची पण नावं सुप्रियाताईंनी तर त्याच्यासाठी आईस नावच कॉइन केलेलं आहे की इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडी. बरोबर. पण हा जो विषय आहे म्हणजे आपण आता चर्चा करतो आहोत याच्यावर सविस्तर एक विषय यायला पाहिजे. कारण जसं वोटिंग मशीन किंवा ते आपलं ईव्हीएम ज्याला म्हणतो आपण ईव्हीएम मॅनेज होतं किंवा ईव्हीएम मध्ये सेटिंग होते. ईव्हीएम मध्ये काहीतरी मतं पहिले स्पीड केलेले असतात आणि त्याच्यामुळे अमुक एखाद्या कॅन्डिडेटला किंवा एखाद्या पक्षाला फायदा होतो. हा जो आरोप ज्या पद्धतीने होतोय ना त्या पद्धतीने तपास यंत्रणांवर पण आरोप होतोय. म्हणजे ईव्हीएम उद्या कोणी जरी वापरलं तर ईव्हीएम वर लागलेला जो डाग आहे तो कायम राहील. म्हणजे तो संशय त्याच्या संदर्भातला कायम राहील. त्याच्यामुळे काय होतं की यंत्रणा ज्या पद्धतीने बदनाम केली जाते आहे की ही यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या सोबत आहे तर ते यंत्रणेवर तसा डाग लागू नये असं मला वाटतं. एक थोडंसं मी ज्यावेळी आपला हा विषय की याच्यावर आपण चर्चा करायची आहे जेव्हा आपलं ठरलं तर
मला एक डेटा मिळाला जो ऑनलाईन अवेलेबल आहे, आणि अर्थ राज्यमंत्री जे आहेत केंद्रीय पंकज चौधरी यांनी तो 2022 मध्ये राज्यसभेमध्ये सांगितलेली माहिती आहे. तर ती माहिती जर आपण कम्पेअर केली ना, तर त्यातून बरोबर. लक्षात येईल की ही तपास यंत्रणा कशा पद्धतीने काम चालू आहे. म्हणजे 2004 ते 2014 आणि 2014 ते 2022 अशा 2 टप्प्यांमध्ये त्यांनी ती माहिती जी आहे ती विभाजित करून दिली होती. त्याच्यातलं 27 पट ईडीच्या कारवाया वाढलेल्या आहेत. म्हणजे ईडी हा एकच जर तपास यंत्रणा म्हटली तर 2004 ते 14च्या तुलनेमध्ये 2014 ते 22 मध्ये 27 पट अधिक कारवाया झालेल्या आहेत. म्हणजे त्यापूर्वी जेव्हा म्हणजे पहिला ज्यावेळी आपण कालावधी म्हणतोय तिथे 112 कारवाया झाल्या ईडीच्या, त्यानंतरच्या काळामध्ये 3010 झाल्या. बरोबर आहे, पण विशाल याच्यामध्ये आणखीन एक थोडासा एक भाग असा आहे की ईडीचा जो कायदा आहे मुळात, त्या कायद्यामध्ये मनमोहन सिंग सरकारच्या काळातच 7 ते 9 या दरम्यान बदल करण्यात आला. त्यांचा तो अधिकार अधिक व्यापक केला. आणि पूर्वी त्यांना असं होतं की फक्त आर्थिक गुन्हे आणि ते विशिष्ट रकमेच्या वरचे गुन्हे हे अमुक ठिकाणी नोंदले असतील, सीबीआयकडे त्याचे नोंदले किंवा, आता त्यांना ते अधिक व्यापक झालेले असल्यामुळे तपास यंत्रणांच्या मध्ये कुठे कॅश सापडली किंवा काय झालं तरी ईडी त्याच्यामध्ये एंटर करू शकते. अशा प्रकारचं तरतुदी झाल्यानंतर आणि त्या यंत्रणा अधिक सक्षम झाल्यानंतर पुढच्या झालेल्या कारवाया आहेत, त्यामुळे त्या आपल्याला असंच पूर्णपणे नाकारताही येणार नाही की ते सगळंच राजकीय होतं असंही नाही. परंतु भाजपच्या विरोधी राजकीय नेत्यांवरती अधिक कारवाया झाल्या आणि भाजपमध्ये जे नेते गेले त्यांच्यावरच्या कारवाया थंडावल्या, ही जी लोकभावना आहे ती पुसून काढण्याचं काम सरकारला अद्याप करता आलेलं नाही. खरं तर यावेळेला जर असं झालं असतं, काही गोष्टी ज्या आहेत ना, म्हणजे आपल्यापर्यंत काही गोष्टी ज्या आहेत त्या सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाहीत किंवा त्याला प्रसिद्धी मिळत नाही. म्हणजे काही नेते असे आहेत ज्यांना ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी गुपचूप दंड भरून टाकला, असं पण झालंय. म्हणजे ईडीची नोटीस आली किंवा इन्कम टॅक्सची नोटीस आल्यानंतर त्यांनी जे काही सगळं जे होतं की बाबा तुम्ही जे सांगाल ते आणि आम्ही त्या पद्धतीने आम्ही करून देतो, तर त्यांनी ते दंड भरला आणि ते शांततेने एकदम, म्हणजे त्यांचं ते लगेचच, आपल्याला काय दिसतं की एक नोटीस गेली आणि लगेचच प्रकरण शांत झालं. म्हणजे पक्षांतर झालं हा भाग वेगळा, तो अजून वेगळ्या चर्चेचा असू शकतो किंवा राजकीय वापर त्याचा वेगळा होऊ शकतो. पण म्हणजे ज्यावेळी हजारो कारवाया होतात तर आपल्याला दिसताना फक्त ते राजकीय दिसतात आणि या राजकीय कारवायांमुळे या तपास यंत्रणा बदनाम होतात. अगदी बरोबर आहे. अगदी संजय राऊतांचा जर आपण किस्सा बघितला तर ते 48 लाखाचं जे प्रकरण होतं ते त्यांनी तातडीने परत पण केले होते. आणि मी तेवढ्यासाठी मी नाव नाही घेतलं मुद्दा. तर तुम्ही म्हणताय अगदी बरोबर आहे. प्रश्न आता हा आहे की आम आदमी पार्टी ही पण आंदोलनामधून पुढे आलेली पार्टी आहे. ती आंदोलनामधून पुढे आलेली पार्टी या सगळ्याचं सहानुभूतीच्या लाटेत परिवर्तन करू शकेल निवडणुकीच्या या टप्प्यावर, असा काही अंदाज वाटतो का? दिल्लीत होऊ शकेल. दिल्लीत होऊ शकेल अर्थातच, कारण केजरीवालांचा तसा प्रभाव क्षेत्र म्हटलं तर दिल्ली आणि काही प्रमाणात पंजाब वगळता. म्हणजे आंदोलनाचा जो आपण उल्लेख करतो ना अण्णा हजारेंच्या, ते आंदोलनाचा इम्पॅक्ट हा देशभर होता. पण केजरीवालांचं नेतृत्व जे आहे ते दिल्लीपुरतं म्हणजे मर्यादित राहिल्यामुळे किंवा ते दिल्लीच्या राजकारणामध्ये तिथे गुंतल्यामुळे तसा त्याचा परिणाम इतर ठिकाणी होणार नाही. आणि कदाचित आता हे जे कॅल्क्युलेशन्स किंवा आपण ह्या ज्या चर्चा आपण करतोय की केजरीवालांच्या अटकेचं टायमिंग, त्यानंतर त्यापासून होणारं नुकसान, हे अर्थातच सगळं जे आहे ते सरकारने पण कॅल्क्युलेशन्स केले असतील. बरोबर. आणि कुठे नुकसान जास्त होईल, म्हणजे केजरीवाल बाहेर राहिल्यानंतर नुकसान जास्त होईल की केजरीवालांना अटक केल्यानंतर नुकसान जास्त होईल, याचं सुद्धा कॅल्क्युलेशन, म्हणजे नुकसान शेवटी नुकसानच होणार असेल तर मग ते कमीत कमी व्हावं, हा पण एक ट्रेंड असतो किंवा ही पण एक पद्धत असते. त्या पद्धतीने कदाचित ते सगळं कॅल्क्युलेट केलं गेलं असेल. नाही, याच्यात तू असं गृहीत धरतोयस की ईडीचा वापर हा राजकीय उघडपणाने केला जातोय, तशी जर भूमिका असेल तर ते सरकारला अधिक अडचणी नाही, असं नाही. कसं आहे, जर आपण असं म्हणायला लागलो, अशी जर चर्चा करायला लागलो की सरकारने विचार केला आणि नंतर ही अटक झाली, तसं असायचं काही कारण नाही. म्हणजे ज्या पद्धतीनं पंतप्रधान किंवा गृहमंत्री सांगतात की या सगळ्या यंत्रणा आहेत त्यांना आम्ही स्वायत्तता दिलेली आहे, ते तपास करायला स्वतंत्र आहेत,
आता त्यांच्या तपासामध्ये म्हणजे कसं आहे, केजरीवाल यांनी देखील तो 10 वेळा त्याचा समन्स नाकारणं आणि नंतर न्यायालयाने काल त्यांना दिलासा द्यायला नकार दिला दिल्ली उच्च न्यायालयाने. आणि उच्च न्यायालयामध्ये जेव्हा एखादं प्रकरण हा म्हणजे तेव्हा त्याचं एक त्याचे मेरिट पुरावे जे आहे ते तपासलं जातच आणि ते मेरिटच्या आधारेच ते झाले. के कविता यांना अटक झाल्यानंतर अधिक मोठ्या नेत्यापर्यंत आमचे हे पोहोचतंय, तपास पोहोचतोय असं ईडीने न्यायालयात पण सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यात तथ्य नसेल असं नाही, फक्त ते तथ्य हे कशा पद्धतीनं आता पुढे येतंय, कशा पद्धतीने हे जनतेपर्यंत जाईल आणि कुठलंही कसं आहे, कुठल्याही घटनेचं राजकीय पडसाद उमटणं किंवा त्याचा राजकीय फायदा एखाद्या पक्षाला होणं हे त्या पक्षाच्या यंत्रणेवरती अवलंबून आहे. पक्षाचे कार्यकर्ते किती भागात किती ऍक्टिव्ह आहेत. त्यामुळे ते पंजाब आणि दिल्ली इथे आता सध्या त्यांचं सरकार आहे, त्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत. कालच आपण बघितलं की दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर आले होते. तर हे हा परिणाम नक्की होणार आहे, परंतु देशभरात त्याचा फार मोठा परिणाम होईल असं नाही, असं म्हणता येणार नाही. परंतु एक असं आहे की भाजपच्या विरोधी जो काय मतदाराचा वर्ग असेल, जे लोक असा विचार करत असतील की भाजपला आम्ही मत देणार नाही, त्यांचं बाजू अधिक बळकट होण्याला याला एक नक्की हे कारण होईल. किंवा तो मुद्दा सगळीकडे चर्चेला जाईल. म्हणजे प्रत्येक सभेमध्ये पण केजरीवालांचं उदाहरण दिलं जाईल. नक्की. कारण विरोधी इंडिया आघाडीला एक ज्याला ठोस असा मुद्दा म्हणता येईल तो या निवडणुकीच्या तोंडावर मिळालेला आहे. मोठं कोलीत मिळालंय, अक्षरशः कोलीत मिळालेलं आहे आणि त्याचा ते वापर निश्चितच त्यांच्या प्रचार सभांमध्ये करतील. सगळ्याच नेत्यांच्या याच्यावरच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे या आधीच. आणि आम आदमी पार्टी सुद्धा केजरीवाल आत राहोत किंवा बाहेर येऊत याचा प्रचारामध्ये अतिशय व्यापक असा विचार म्हणजे उपयोग जो आहे तो निश्चितच करून घेईल असं दिसतंय. दुसरा याच्यातला एक गमतीचा मुद्दा असा आहे की केजरीवाल यांनी अशी भूमिका घेतली की मी अटक झाली मला ना तर मी तुरुंगातून सरकार चालवणार, मी राजीनामा देणार नाही. तर ते तसं प्रॅक्टिकलपणे शक्य पण होणार नाही, त्यांना तशी परवानगीही मिळणार नाही. म्हणजे तुरुंगामध्ये एखादा कैदी जेव्हा असतो, आता ही कच्ची कैद असेल ना, म्हणजे अजून त्यांची शिक्षा झालेली नाहीये, कदाचित त्यांना अधिक सवलती मिळू शकतील, परंतु त्यात त्यांना सरकारी फायली या तुरुंगामध्ये वाचायला मिळणं किंवा त्याच्यावर त्यांनी निर्णय करणं किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकामध्ये ते सहभागी अगदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग माध्यमातून होणं हे कितपत शक्य होईल, तर होणार नाही आत्ताच्या घडीला. त्याच्यामुळे तो देखील एक मोठा परिणाम त्यांच्या सरकारवरती सुद्धा होईल. म्हणजे दिल्लीचे लोकही अडचणीत येऊ शकतील की राज्य सरकारकडनं ज्या कामांची अपेक्षा दिल्लीकरांना असेल आता पुढच्या काही 6 महिन्यात 4 महिन्यामध्ये ती कामं होणार नाहीत. त्याचा उलटा परिणाम केजरीवालांच्या पक्षालाच भोगावा लागेल. या दोन्ही बाजू येतात आहेत. राजकीय परिणाम जर आपण म्हटलं तर जसं सत्तारूढ भाजपला देखील याचा त्रास आहे, त्याचप्रमाणे आम आदमी पार्टी देखील फार त्यातून फायद्यात येईल असं नाही. अगदी बरोबर. तर दर्शको, आम्ही चर्चा करत होतो काँग्रेसच्या यादीची, काँग्रेसच्या अंतर्गत बंडाळीची आणि अर्थातच अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर त्याचे काय पडसाद उमटू शकतात याबद्दलची. या आणि अशाच विषयांवर सत्ता कारण या आमच्या कार्यक्रमात आम्ही चर्चा घडवून आणतो. तुम्ही हा कार्यक्रम निश्चित बघा. तुमच्या ज्या सूचना आणि कमेंट्स असतील त्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका आणि आमच्या नवराष्ट्रच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विशालजी आणि अनिकेतजी, तुमचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद.